मजं वानरयूतमुख्यं श्रीरामरूपं शरणं प्रपद्ये। गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः तस्मै श्री गुरवे नमः। गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओम शांतिगिरिये नमः। ओम जनार्दनाय 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 नमः। ओम नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी महामंडली महाराज की बजरंग बली की महाराज की जय। शिक्षक हाँ बराबर श्री चतुर्वेद से त्र्यंबकेश्वर अर्थात श्री संत श्री त्र्यंबकेनाथ महाराज दिंडी सोहळा कालाचा शुभारंभ झाला आणि दुसऱ्या दिवशी या दुपारच्या सत्रामध्ये यशोनगरीमध्ये यशोनगरीमध्ये या दिंडीचं आगमन झालं। पालखी मध्ये बाबांचं प्रतिष्ठान आहे। तिकडं चांदीच्या रथामध्ये सुद्धा बाबाजींचं पादुकारोपण अधिष्ठान आहे। कसं त्याला काय म्हटलं जातं, सामर्थ्य आहे चोवीस गरी महाप्रभूजी भगवंताचं अधिष्ठान बघा फार होतं। आपण भाग्यवान आहोत आता सर्वांना एकशे योगी संत बाबासाहेब यांचं अधिष्ठान आपल्या जीवनाला लाभलं। अशा बाबांच्या पालखीचं आगमन या ईश्वरमोगी झाले असताना आपण त्यांना आपलं आराध्य दैवत मानतो, आपण श्रद्धास्थान मानतो। इथेही सुद्धा बघा सुंदर असं मंदिराचंही निर्माण या ईश्वरकरांनी केलं। या ठिकाणी लवकरच बाबाचीच मूर्ती बसवणार ना, बाबांच्या मूर्तीची स्थापना या ठिकाणी होणार आहे। म्हणून अशा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत होऊया। ईश्वरनगरीतील हनुमान जय श्रीरामाची घोषणा असतील, अनेक देवी माता असतील, या सर्वांनाही वंदन, या भूमीला वंदन, भूमातेला वंदन। आणि या दिनीच्या निमित्ताने करीत असलेले सर्व आमचे महाराज साधक ब्रह्मचारी, तसंच यांचं नाव श्रवण महाराज आहे। हां श्रवण महाराज म्हणजे जे ऐकायचं बघा, ऐकायचं काम बघा करतात आणि दुसरं ऐकायला राहतो बघा, स्वतः ऐकतात दुसऱ्याला ऐकायला राहतात। आणि श्रवण महाराज असले आता ज्यांनी आपल्याला भारतीय संस्कृतीचा संस्काराबद्दल मुद्दा मांडला की ज्यांनी ती आपली भारतीय संस्कृती म्हणजे आपली सख्खी आई केली, आपली श्रीकृष्ण भगवंतांनी जगाचं पालन पोषण केलं की अशा स्वदेशी गोमातेचा महिमा आणि संकलित गायीचं अनूप परिणाम याचे विश्लेषण अत्यंत चॅलेंज घेऊन केलं की असे आपले श्री यडुमतेशी महाराज, तसंच वायुनारायण आमचे बघा श्रीपादानंद महाराज, ते त्यांच्यासोबत असे सहाय्यक निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांचे नवनिवृत्ती महाराज होते की त्याचे समाधीस्थान तिथं त्यांचं संकल्पाने दिवस बसून तिथं मंदिर अशी अपेक्षा केली। हां तिथे बघा सत्य संकल्पाचा जाताना म्हणतो ना, आपलं सत्य असला तर भगवंत कोणत्या रूपाने पूर्ण करीत असतो। असे आमचे सहाय्यकर सोबत असलेले जे गुरुकुलचे सर्व विद्यार्थी, इथल्या शाळेमधले सर्व विद्यार्थी शिक्षक माता भगिनी, तर आमचे शहभाऊ जे दिल्लीचं नियोजन आणि आमचे नागी जेव्हा दिल्लीचं नियोजन बघा पुढे जाऊन प्रत्येक गावाला ते नियोजन देत आहेत। असे आमचे नागीजी महाराज, तर आमचे भुसे मामा
की त्यांच्याबद्दल काही सांगायची आवश्यकता नाही बघा. एकाच वाक्यात म्हणजे समर्पण काय समर्पण बघा. ज्यांची भक्तिभावांचे नाहीत असे आमचे भुसे बाबा ज्ञानेश्वर भुसे, तसेच रामेश्वरजी काय शिंदे जी गायक गायक आणि वादक गायक वादक आहेत, अशा सर्वांचं बघा वर हात करून जोरदार टाळ्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. बघा आपल्याला थोडक्यात एक महत्त्वाचा विषय बघा काय लक्षात घ्यायचं बरं का. दोन शब्दावर आपण तो विचार करणार आहोत. ते दोन शब्द कोणते? पहिला शब्द आहे दशा आणि दुसरा शब्द आहे दिशा. बरं का आपल्याला कसं कोणत्या मुद्द्यावर विचार करायचा आहे? दशा आणि दिशा. बरं दशा कशाने होती माणसाची, दिशा कशाने मिळते माणसाला? शाळेत दशा आपल्याला आपण पाहतो जगाकडे सर्वांची दशा झाली दिसली. का दशा झाली दिसते? का दशा होते माणसाची? बाबाजींनी सांगितलं की विद्युक्त कर्म काय विद्युक्त पूजा याला डरच लक्षात घ्या. मात्र आजकाल आपण पाहतो विद्युक्त कोणतंच कार्य दिसत नाही आपल्याला. काही नवीन संस्कृतीचं पालन आपण त्या ठिकाणी करीत नाही. आपली संस्कृती काय म्हणते? मातृदेव पितृदेव. आता बघा प्रत्येकासाठी आपले आईवडील कोण आहेत? देविके. मग सर्व का देव मानतात का आपल्या आईवडिलांना? सर्व दर्शन घेतात का? विचार करायला. आणि मग दशा कशाने होती? संस्कृतीचं पालन न अशाच. आणि दिशा कशाने मिळेल आपल्याला? मग दिशा कशाने मिळेल? मला सोपंही नाही की जर आपण संस्कार आपल्या जीवनामध्ये संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे. कारण आजचे बालक उद्याचे म्हणजे राष्ट्रचालक जरी बालक पुढे भविष्यात घडणारे होणार आहेत. आणि मग यांच्यावर संस्कार झाले पाहिजे की नाही, तर ते गावाचं नेतृत्व करतील, तालुक्याचं करतील, जिल्ह्याचं करतील, राज्याचं करतील, देशाचं करतील. देशात जसं आपल्याला भारत देशाच्या नेतृत्वाचा कणखर मिळेल की नाही, म्हणून भारताचं नाव जगामध्ये गुंचावलं की नाही. कशामुळे? बघा नेतृत्व अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून अशा या बालकांचं नेतृत्वही भविष्यामध्ये काय झालं घडलं पाहिजे की नाही, तरच हे पालक काहीतरी बघा या भारतामध्ये काहीतरी करू शकले असेल. मग त्या अनुषंगाने पहिला मुद्दा बघा सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचा की थोडं बसा हो बस थोडं तुम्हाला घरी जायचंय. या मुली कशा पडून राहिल्या? खाली बसून घ्या 2 मिनिटं. थोडं बसा ना, आम्हाला कुठे काही आपली इथं थांबायचं काय आमचं. थोडं बसा 5-10 मिनिटं थांबा. बघा हां लक्षात घ्या. खरं एक शब्द मनुष्याला काय करतो? बिघडवतो. एक तर माणसाला घडवतो. काय माणसाचा जर कॉम्प्युटरमध्ये एखादा शब्द जर बसला त्याने मनुष्य घडतो. आणि एखादा शब्द दुसरा जर आपल्या डोक्यामध्ये आला तर आपण बिघडतो असायला. मग त्या अनुषंगाने बाबा ज्यांना जायचं जाऊ द्या बलजब नाही करू. ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या, त्यांना परवाने. ज्यांना जायचं त्यांनी जातात आनंदाने जाऊ द्या. जपना ओम जनार्दनाय नमः 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 ओम जनार्दनाय नमः. तसं बघा छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी घडवलं? मासाहेब जिजाऊ आहे की. जिजामातेने जर घडवलं नसतं तर हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं असतं का? आणि आपणही आपल्याला जमिनी कसा मिळाल्या असत्या का? सांगा ना. हे कोणाचे उपकार? आपल्यावर एक जिजामाते गेली. मला जिजामातेचे आपले उपकार आहेत म्हणून या जमिनी आपल्याला आज कसता येते ना. आपल्याला निधन 2 सोन्याची खसोखाने खात असतात. आणि त्याच बघा जिजामातेने जर घडवलं नसतं तर आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय? नाही घरासमोर तुळस आणि मंदिरावर कळस का? बरोबर काय? छत्रपती शिवाजी महाराज नसते तर घरासमोर तुळस आणि मंदिराला पाहायला मिळाला असता का? आया बहिणी. मग हे कोणाचे उपकार आहेत?
जिजामातेचे नाव कोणाचे आहेत? जिजाऊ. अशा नाही. कारण लहानपणी बघा जिजामातेने तो ना का एका किल्ल्यावरला कोणता झेंडा दाखवला होता? हिरवा किल्ला. जिजामातेने लहानपणी छत्रपतीने कोणता झेंडा दाखवला होता? आणि जिजामाता काय म्हणलं होतं शिवबाला? तिला कोणता झेंडा लागला पाहिजे म्हणे? लक्षात घे. म्हणजे अशा द्यावा हा म्हणतो बीज बीज मातेने आपण बाळकडू पाजलेलं लहान बालपणीच गेलं. जसं बाबाजी नाही मासा मातेने घडवलं असं घडवलं. नामाचं बाळकडू. असं बघा महत्त्व संस्काराचं आणि संस्कृतीचं आहे लक्षात. म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? भारतीय संस्कृतीचं आचरण केलं पाहिजे. तरच आपल्याला खऱ्या अर्थाने सुख शांती समाधान होऊ शकतं. नाही तर फक्त तुम्हाला काय मिळेल? फक्त बघा नोटा मिळतील. काय मिळतील? कोणी कोट्यवधी बनेल, कोणी लाखलखपती बनेल. म्हणजे त्यांना सगळं सुख शांती मिळेल का? त्यांना सुख शांती मिळणार नाही. फक्त काय मिळेल? बघा पैसा, बघा धन, पैसा मिळेल. आणि पैशाने समाधान मिळतं का? लक्षात घ्या. आणि म्हणून समाधान कशाला मिळते याचं उत्तर बघा आमची बालगोपाल बघा. समाधान शांती सुख याचं सूत्र काय बघा ते नाथमाणी भागवतामध्ये लिहून ठेवलेलं. त्या भागवतामध्ये सुंदर अशा बघा ओळी जी नाथ महाराजांनी लिहून ठेवलेले आहेत. ज्या ओळीच्या माध्यमातून आपल्याला काय समजू शकतं की बघा सुख शांती आणि समाधान कशाने बघा मिळू शकतं? सूत्र बघा त्या ओळीमध्ये नाथ महाराजांनी लिहून ठेवलं बघा. अध्याय क्रमांक 5 ओळ क्रमांक 350. धर्मा जाते शुद्धज्ञान, ज्ञान जाते विज्ञान, विज्ञान जाते समाधान, शांती संपूर्ण नांदते तिथे. अर्थ देते धर्मा, तेथे शुद्ध ज्ञान, तेथे शुद्ध ज्ञान, तेथे विज्ञान, तेथे विज्ञान, ते समाधान आहे. शिवाजी स्टार्टर काय म्हणजे सुरुवात त्याची विचारायची निदान सुरुवात काय ना त्यांनी निदान सांगितलं. टाळून त्याचा अभ्यास त्यांनी काय सांगितलं? अध्याय कितवा? बोट करून दाखवा ना सर्वांनी महिला सहित. अध्याय कितवा? कोणा 4 बोटांनी सर्व 5 बोट आहे सर्वांना. देवाने सर्वांना काय दिले? सर्व दिले सारखंच दिले. किती? अध्याय कितवा? अध्याय कितवा? हां. आणि ओवी किती नंबर आहे? हां. ओवी नंबर किती? त्या 250 ओळीमध्ये नाथ महाराजांनी काय सूत्र सांगितलं? ऐका. सुख शांती आणि समाधान कशाने मिळेल? तर काय बोलता सांगितलं त्यांनी? धर्म तेथे ज्ञान तेथे विज्ञान तेथे समाधान आणि संपूर्ण शांती नांदे तिथे. अशा मग शांती कुठे राहते? धर्माच्या ठिकाणी ना. कशाला? धर्म म्हणून बाबाजी मी काय म्हणायचे? धर्म करा 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 धर्म करा. त्यानं देव येतील घरा, त्यानं देव येतील घरा, त्याने देव येथील घरा, त्याने देव येथील घरा. जसं बघा इसोळकरांनी धर्म केला. कोण धर्म केला? बघा हे आपलं जे धन आहे धन जे धर्माच्या कार्यासाठी खर्च केलं आणि आपल्याला हे काय काय पाहायला मिळालं आहे की आपल्याला काय मिळालं? मंदिर पाहायला मिळालं, सुंदर कंपाऊंड गेली. असं नाही असं माझी निर्मिती वाढचाल त्या धनामुळे या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळालं. टाळीवर इसोळकरांच्या बघा म्हणून काय मिळत जातं? धनिकाच्या घरी धर्माचा सोहळा. वा. काय? धनिकाच्या घरी धर्माचा सोहळा. म्हणून धनिक मान ज्याच्यावर धनी त्याने काय केलं पाहिजे? ते धन कशासाठी खर्च केलं पाहिजे? धर्म कार्यासाठी. जो धर्मासाठी खर्च करेल लक्षात घ्या त्याला देव काही कमी पडू देणार? बरकत. आणि त्याच्या घरात काय नांदेल? सुख शांती. आणि म्हणून काय म्हणलं जातं? धन चाहिए तो दान करू, मोक्ष चाहिए तो भजन करू. धन चाहिए तो दान करू, मोक्ष चाहिए तो भजन करू. म्हणजे ज्याला धन पाहिजे त्यांनी काय करा, ज्याला मोक्ष पाहिजे त्यांनी काय करा, भजन करा. ज्याला दोन्ही पाहिजे त्यांनी काय करा, दोन्ही करा. ज्यांना दोन्ही नाही पाहिजे त्यांनी काय करा. हम दो हमारे दो करा. लक्ष असं बघा महिमा काय बघा शास्त्र वचन गुरु वाक्य किती महत्वाचं केलं. म्हणून बाबाजी काय म्हणायचे? बाबांना मुठभर द्या, बाबा तुम्हाला गिनती देते, पोटभर देते. बाबांना कणभर द्या, बाबा तुम्हाला गिनते.
बाबाने 1 रुपया दान करा, बाबा तुम्हाला किती देईल लक्षात घ्या. असा बाबा दानाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बघा दान करणं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे काही 24 गुरु केले ना, किती येतो अवधूता संवादामध्ये किती गुरु झालेले केलेले आहेत अवधूताने 24 गुरु केले बघा. त्याचा श्लोक आमचे विद्यार्थी आहेत तुम्हाला सांगते बघा का. भागवतामध्ये जो सुंदर असा प्रसंग येतो अवधूता नाथ महाराजांनी वर्णन केलं बघा. ती कथा येतो अवधूताची कथा, त्याचे श्लोक आणि कोणकोणते गुरु केले बघा, ते कोणते 24 गुरु केले ते श्लोक आणि नावासहित बघा आपल्याला विद्यार्थी सांगणार. टाळून त्याचं आठवण कर बघा. अध्याय क्रमांक 7 ओळी क्रमांक 347 48 49. पृथ्वी वायू आकाश अग्नि आप शीतांश 7 वादळ दंडाक्ष कपट भरीचा 8वा अजगर सिंधू पतंग मधुमक्षिका गजभृंग हरी नवे नावेशा संग नावे शिवंग पिंगला तिथवी आणि लेकरू कुमारी आणि शेकरू सर्प कात निवेशस करू हे तुगे गुरु 24. अर्थ अवधूत भगवंताने केलेले 24 गुरु पृथ्वी वायू आकाश अग्नि जल चंद्र सूर्य कपोत अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती भृंग हरिण मासा पिंगला तिथवी बालक कुमारी सर्प लोहार कोळी व कुंभारी माशी. बघा 24 गुरु केले सांगते. त्यामध्ये बघा पर्वताला कशाला गुरु केले बघा. पृथ्वीमध्ये 2 उपगुरु बरं. हे पृथ्वीचे गुरु आहेत, पण त्या पृथ्वीचे 2 उपगुरु कोणते आहेत, एक वृक्ष आणि पर्वत बघा. मग वृक्षाला पर्वताला का गुरु केलं लक्षात घ्या. पर्वत काय करतो, पर्वत कधी म्हणतो का नंतर गवत घेऊन जाऊ नका, लाकडं घेऊन जाऊ नका, दगडी घेऊन नका. पर्वत काय करतो, ज्याला लागलं त्याने लाकडं घेऊन जा, ज्याला गवत आणि गवत घेऊन जा, दगड लागेल ज्याला दगड घेऊन जा. लक्षात द्या. म्हणजे पर्वत मी काय करतो तो कोणालाही म्हणत नाही घेऊ केली लक्षात द्या तू घेऊन जाऊ नका. आणि मग बघा भगवंत काय करतो पावसाळ्यामध्ये पर्जनवृष्टी बघा पर्जनवृष्टी करतो. आणि पुन्हा तो पर्वत आपल्याला कसा दिसतो तो वैभवशाली कसा दिसतं आपल्याला. आणि म्हणून बघा ना आपण सुंदर वर्णन केलं. काय वर्णन केलं पर्वत गुरु करावा म्हणून. दाता जो देऊ लागतो, काय दाता जो उल्हासाने देऊ लागतो तो जगन्नाथ त्याला पुरवठा करीत असतो. जर टाळीवाला म्हणून आपण काय म्हणतो दिल्याने कधी सरत नाही, दिल्याने कधी सरत नाही, दिल्याने कधी सरत नाही, घेतल्याने कधी उरत नाही, घेतल्याने कधी. म्हणून बघा दातृत्व काय दातृत्व गुण घेण्यासाठी पर्वताला गुरु बघा केलं पाहिजे असं त्या अवधूताने बघा वर्णन केलं आहे. म्हणूनच्या या जमिनीच्या माध्यमातून पहिला मुद्दा आपला काय मुद्दा होता आपला दशा आणि दिशा घे काय सांगा. ज्यांनी अनुष्ठान केलं तर काय झालं, अनुष्ठानाने काय झालं त्याच्या जीवनाची दशा जाऊन त्याला काय मिळाली, कशामुळे आहे की एकच बघा अनुष्ठान. बाबाजीने एकच अनुष्ठान आपल्याला एक संस्कार दिला या मानवी जीवनाला. आणि अनुष्ठानाचा संस्कार ज्या जीवनात घडला ते कसे झाले संस्कार झाला लक्षात. आणि म्हणून बाबाजी काय म्हणजे जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनी बघा की बाबांच्या अगोदर अनुष्ठानाचा अधिकार होता. सांगा तुम्ही आम्हाला अधिकार होता का, तो अधिकार कोणाला फक्त ब्राह्मण बघा काय ब्राह्मण ऋषी मुनी यांनाच अधिकार होता. कसा अधिकार होता अनुष्ठान करायचा होता. आपल्या सामान्य माणसांना अनुष्ठान करायचा अधिकार. आणि तो अधिकार कोणी दिला आपल्याला नाही की अनुष्ठानाचा अधिकार कोणी दिला कशात दिला. मग किती उपकार का बाबांचे आपल्यावर केले. आणि मग अनुष्ठान काय केलं पाहिजे, अनुष्ठान काय केलं पाहिजे आपल्या जीवनाची दशा जाऊन त्याला काय मिळालं पाहिजे. जसं अनुष्ठानच्या अगोदर काही अनेक अंमलपाणी करायचे म्हणजे व्यसनी होते अनुष्ठान केल्यामुळे काय झालं ती व्यसनमुक्तच आहे. आपल्या दिशांप्रमाणे टाळून मागे त्यांचं बरं का. आता कोणी अनुष्ठान केलेले उभे राहणार काय परत आता ईश्वरची बरोबर ईश्वरचे ज्यांनी उभे राहणार अनुष्ठान केलेले पुरुष माता ईश्वरचे पुढे ईश्वरचे पुढे तुम्ही पुढे आणि ईश्वरचे पुढे ईश्वर की नाही. हां वर म्हणजे इकडे वळाले बरं बाबाकडे ईश्वर
हां हां कोण घेणार नाही बरं बरं जाते ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान महिलांनी अनुष्ठान केलं ईश्वरचं काही नाही तर टाळी वाजवून असं भक्तांचं अभियान करवा आता ईश्वर कशाला ईश्वर कशा ऐका ना शिवा भाऊ इकडे काय चालू ईश्वर कसे बघा बघा झोपेल वाघासारखे बरं का काय झोपेल वाघासारखे ते आता दिंडीच्या रूपाने जागे झाले बरं का टाळून पुन्हा या वाघांचं बरं का बाबा राहणारा का वाटला की यांना एक सुंदर विचार मिळाला की आणि आपल्या सर्व गावांच्या मदतीने सहकार्याने इथं मंदिराचं निर्माण केलं तिथं ते शेड केलं की तिकडं टॉयलेट केलं इकडं पाण्याची टाकी केली आणि सुरक्षा म्हणून काय केलं मग टाळीवर पुन्हा सेवा गावावर झाडं पण लावले हां आता मग काय नोंदसर म्हणले नाही आता यावर्षी आपलं हे पाणी पुढच्या वर्षी काय पाणी होते धन्यवाद सगळे माझं तुम्ही बरं का हात पण जाऊ नका बरं का भेटायचं ते आपण आपली म्हणे बघा बाबाचे काय सांगायचे बरं का यांचं नाव काय करवर ते करवर होते बरं का शंकरशेठ करवर नाही का होते नांदगावला करवर ते करवा होते हे करवर आहे करवर बघा करवर बघा बाबाजी काय सांगायचे म्हणे ज्याचा शेर असेल आणि जेवढा शेर असतो तोपर्यंत आपल्या राहत असतो त्या शेर सांभाळतो जसं म्हणे बघा समजा नाशिकहून गायलं एसटीने गाडी एसटी बरेचसे बघा माणसं बसतात तिकीट काढून घेऊन म्हणजे आता तिकीट कुठपर्यंत मनमाडपर्यंत होतं ते मनमाडला उतरून गेलं ज्यांचं तिकीट नामगावला ते नामगावला उतरून गेलं ज्याचं तिकीट हेपर्यंत होते ते तिकीट बघा ते उतरून जाते बाकीचे काय करते म्हणतो रडता काय उतरलं माणसं तसं हा प्रवास आहे काय माणसाचा जीवनाचा प्रवास आहे ज्याचं तिकीट बघा तो जिथपर्यंत बघून त्यांनी काय केलं काढलेलं आहे तिथपर्यंत बघा तो राहतो आणि जातात आमचे शिव म्हणले की कशा नाव आलाय भगवान मारणे ही सगळं बघा इच्छा कोणाची त्याची आहे की हे सूत्र कोणाकडे जन्माचं सूत्र कोणाकडे पावसा सूत्र कोणाकडे हे सूत्र माणसाकडे आहे का आणि म्हणून बघा आपण काय म्हणायचं मग भगवंत उपकार मागायचा काय उपकार मागायचे भगवंत तुझ्या कंपनी काय कर मला तू दिलं आणि तुझी इच्छा तो घेऊन गेला असो आणि माझ्या बघा ठेवली आनंदे चित्ते असू द्यावे म्हणून आता म्हणे डरने क्या बात है बाबा आपने डरने क्या बात है बाबा आपने मग लक्ष्मीबाई राहतात बरोबर बरं का लक्ष द्या ना त्यांचं काय नाही लक्ष दिलं गायत्री बाबा चांगली लक्ष्मी मिळेल बघा आमचं बरोबर लक्ष्मी दोन्ही अनुष्ठान केलं बरं बरं त्यांच्या श्रद्धेचं आपल्याकडे सवाल आपण आता 2 मिनिटं सर्वांनी जागे हो बरोबर का घे श्रद्धांजली आपण त्यांनी अर्पण करूया कुमारी रेवा आणि चिरंजीव स्वर्गीय युकेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण समर्पित करू सर्वजण डोळे बंद करतील ओम शांती 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 बसा खाली जाईल आपण ज्या विषयावर बघा या ठिकाणी मंथन करीत आहोत की त्या विषयामध्ये दशा आणि दिशा दशा आणि मग बघा दशा काय होती माणसाची मग जो भारतीय संस्कृतीचे आचार करणार नाही स्वदेशीचं पालन करणार नाही त्याची दशा होती लक्षात दिशा कोणाला मिळते मग त्याच्या उलट जो भारतीय संस्कृती काय करील जशी बघा त्याच्या जीवनात दिशा मिळू राहणार तसं भारतीय संस्कृती अनुष्ठान आपल्या भारतीय संस्कृती अनुष्ठानी परंपरा केली लक्षात बाबांनी सुरू केली आणि आपल्याला दिशा मिळाली नसाबा महिमा या बाबांनी भारतीय संस्कृतीचा आहेत म्हणून प्रत्येकाने बघा मला लक्ष द्यायचं वर्गामध्ये लक्ष द्यायचं आहे सगळं संकरित बघा बघा
संकट जरा आपल्याला काय करते बहिष्कार, काय बहिष्कार झाला. पण तुम्ही लोक काम ना बघा, तुम्हाला पहिल्यांदा आवडणार नाही. का आवडणार माहिती आहे का? पण पैसे जास्त मिळत आहे. संकट गायचे द्वाचे पैसे जास्त मिळतात. कोणत्या संकट पिके जास्त पैसे उत्पन्न मिळतं, जास्त पैसे. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा जोड झालं काय जाईल आधी जोड जाईल. कारण का तुम्हाला पैसे सवय लागेल ना, जास्त उत्पन्न जास्त पैसे. जसं संकट गायचं दूध 15-20 लिटर राहतं, आपल्या गायचं 2-5 लिटर राहतं. मग सांगा 15 लिटर भेटतो, गोड लागत तुम्हाला 2-5 लिटर गोड लागत. इकडं पैसे संकटचे जास्त येतात, इकडं हे आणि म्हणून पहिल्यांदा तुम्हाला कसं जाईल, कसं जाईल जड जड जाईल. कारण का तुम्हाला सवय कशी सवय लागेल. जसं बघा पुढी जर सोडायची असली ना माणसाला पाहिजे जड सुरुवाती जड जातं की नाही. सुरुवातीला माणसाला काय होतं अवघड जातं. मग ते एकदा गाडीवर लागली जो व्यसन झाला मग तो एकदम फनाट पडत असतात कसं नसतं. अशाने बघा परिस्थिती आपली सर्व शेतकऱ्यांच्यावर. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी विचार करावा. काय विचार करा, शेती कोणती कशी आणि कोणती केली पाहिजे. आता तुमची शेती करते ना तर तुम्ही काय स्वतः वीज खाऊन राहिले, लोकांना वीज खाऊ का. स्लो बघा, स्लो पाहिजे ही संग्रहित शेती आणि संग्रहित दूध म्हणजे काय आहे. स्लो पाहिजे बघा प्रत्येकात चालवा म्हणजे पाहिजे कार्यक्रम चालू आहे. मग ते समजत नाही काय ते स्लो. आता समजत लक्षात हळूहळू बघा तो कार्यक्रम चालू. मग त्यासाठी तो सेंद्रिय कोणती शेती करावं तर मला आता इथे बघा ही फुलं आली आणि दुसऱ्या आणखी झेंडूची फुलं आहेत का. याला सुगंध आहे का, याला सुगंध आहे का लक्षात. आणि आपलं बघा गावरान कधी स्वदेशी फुलं केली किती दिसायला सुंदर आणि त्याचा सुगंध सुद्धा. म्हणून आपल्या बघा आपल्या फुलावर सुंदर असं नाही का कोणत्या माशा बसतात त्या मधमाशाची बसतात. मधमाशा मध त्याची मध राहतं लक्षात मकरंद शाही करतात. म्हणून अशा रीतीने बघा सांगत तात्पर्य काय आहेत संकरित बघा हे काय डेंजर काय संकरित डेंजर बघा जीवनाला आहेत माणसाच्या लक्षात. त्याच्या उलट काय सेंद्रिय शेतीला कष्ट बघा कष्ट तुम्हाला करावं लागतं. त्याच्यामुळे खत तयार करा. काय आता तुम्हाला आयतं खत घेऊन रासायनिक मिळतं गोण्याची गोणा घेऊन गाडी भरून आणि किती भरून ती पण रेल्वेच भरून रेल्वेच भरून यायची. त्याच्यावर काही जड जात नाही तुम्हाला कारखान्यातून. मग आता तिला पैसे किती मोजावे लागतात, ठीक आहे किती पैसे मोजावे लागतात. इकडं बघा खर्च कमी. काय सेंद्रिय शेतीला खर्च कमी मात्र कष्ट असं. मात्र उत्पन्न कसं आहे हां सुंदर लक्षात या जीवनाला. आपण म्हणतो काय विष विहीन म्हणजे त्यात विष बघा अमृत बघा अमृत त्याला अमृता निर्माण करण्याची शेती लक्षात सेंद्रिय शेती. म्हणून आजचा मुद्दा वाटतो सर्व ईश्वरा काय मुद्दा आहे बाबांचा सेंद्रिय शेतीकडे वळा. कोणत्या शेतीकडे वळा आणि त्याचा हा अनुभव घ्या. निश्चित का निश्चित बघा भविष्यामध्ये तुम्हाला काय मिळेल शांती समाधान सुख मिळेल. कधी मिळेल मात्र सेंद्रिय शेतीवर. ही शेती घेत राहील ना कधी सुखही मिळणार नाही शांतीने समाधान बांधताच राहायचं. असं बघा महिमा या भारतीय संस्कृती आहेत. त्याप्रमाणे आणखी तुम्ही का भाषा वापरायला इंग्रजीची भाषा वापरायला लागेल. इंग्रजी भाषा तुम्ही वापरायला लोक घरामध्ये. आपली भाषा कोणती महाराष्ट्राची मातृभाषा मराठी ना आपल्याला नाही का. मात्र आजकालचे पोरं कोणती भाषा वापरायला तुम्हाला घरामध्ये आहे का. इंग्रजी भाषा तुमच्या घरात आली की नाही. आपली भाषा कोणती म्हणून आपली मुलं लहान लहान मुलं आपल्या आईला काय म्हणतात आई बाई तयार म्हणतात. मात्र आजची जी पोरं काय म्हणायला लागली आईला आहे काय म्हणायला लागली हो बरं का त्यांना सांगा ना काय म्हणायला लागली ती पोरं काय म्हणते. तुझ्या आईला काय म्हणते काय म्हणते आहे का मम्मी म्हणून. आता मम्मी आपली भाषा आहे का इंग्लिश शब्द. आता याला अर्थच माहिती नव्हतं. या लहान पोरं विचारायला अर्थ काय माहिती अर्थ माहीत नसल्यामुळे हे पोरं काय करून लहान पोरं काय म्हणून लहानपणीच जन्म दिलेला आईची बीज होतो काय राहिले बघा. लहान मुलं शब्द अर्थच माहिती नाही ना त्यांना विचारणं. त्यांना शिकवलं कोणते शिकवलं आणि त्यांनी सुरुवात केली आणि काय म्हणायला आई आपलं मम्मी पप्पा म्हणायला लागेल. आणि त्यामुळे काय झालं बेइज्जत आई बापाची झाली. बेइज्जत की कशी बेइज्जत झाली त्या मम्मी शब्दाचा अर्थ काय मेलीला मुर्दा इकडे मेलीला मुर्दा त्याला म्हटलं जातं. मसाला घालून डेप्रेत बघा त्याला म्हटलं जातं. आणि सांगाय लहान मुलं आईला मम्मी म्हणले म्हणजे काय म्हटले जिताच आईला काय केलं मुर्दा आहे हे मुर्द्या की हे मुर्द्या त्या आईला मुर्द्या होती बघा उपमा दिली काय दिलं
आणि मग काय झालं बेईज झाली. पण आजकालच्या बायांना काय वाटतं, माझं पोरगी इंग्लिश मीडियम शिकत मला मम्मी होतं बरं. त्या बाई बिचारीचा आज नाही, तिला कळत नाही, त्या आईलाही कळत नाही, काय कळत नाही मम्मीचा शब्दाचा अर्थ काय, आणि त्यामुळे तिला गुरुड लागतं लक्षात नाही. म्हणून सगळ्यांना मी बघा म्हणून काय म्हणलं जातं, जाणतीने गुरुभाजी. कोणतीही भाषेचे शब्द वापरायचे ना, काय करा त्याचा अर्थ बघा. जसं जाणता राजा छत्रपती महाराज म्हटलं झालं की तसं तुम्ही सुद्धा काय करा बरं. जर जाणतेपणाने इंग्रजीचा वापर करा, आणि जर अजाणतेचा वापर जर केला ना, तुमचीच बेइज्जत तुम्हाला बघा एका गायच्या बघा पाहिजे येत कशा का. आणि म्हणून मुद्दा लक्षात आला तुम्ही सर्वांचे, इंग्रजी शब्द वापरायचे नाही. कोणते वापरायचे नाही? ज्याने बेइज्जत होते ना ते वापरू नका, जे चांगले ना ते वापरायला का काय अडचण लक्षात नाही. अशाने हाही मुद्दा सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. ही भाषा म्हणजे काय, सावताराही घेतली अभिषेकची आई कोणती? मराठी भाषा गेली. मराठी भाषा किती प्रेमाची आहे, जिव्हाळ्याची, किती जिव्हाळ्याची प्रेम आहे कशाची. की आई बाई ताई अक्का बा वडिलांना काय म्हणतात, भाऊ अण्णा तात्या काका तू, किती सुंदर बघा शब्द आपल्या मराठी भाषेतले. आणि म्हणून दिशा बघा त्या दिशा आणि दशा हे शब्द वापरल्याने काय होऊन राहिलं, तुमची दिशा आपली दशा तुम्ही करून घेऊन राहिले. आणि ती जर आपण आपल्या संस्कृतची भाषा वापरली तर आपल्या दिशा मिळाल्याशिवाय लक्षात घ्या. मग आजचा मुद्दा काय बघा, दिशा आणि दशा. आजचा मुद्दा काय, सर्वांना या दिंडीवर का स्पीकरवाले सुंदर आवाज वर टाळी वाजवर का आपण कडक कडक वर गावाचे इथले कुठे इथलेच गावातले मोहेगावचे माऊली साऊंड सिस्टीम त्यांचं पूजन करा. भजन टाळी वाजू नका मोगावच्या मला स्पीड ठेवायला चालू नका. नाही काय काय खरखर करत्या आवाजही भरून जातात. असं एक भजन करून आल्या मला एक बऱ्या पुढच्या पण तिकडे आणि आपण कार्यक्रम जाऊ. असं महाप्रसाद काय शिरायचं काय बनेल शिरायला. या ठिकाणी साऊंड सिस्टीम वाल्यांचं पूजन, आचार्य काकांचंही पूजन या ठिकाणी होईल. त्याबरोबर हरेश्वर भाऊ सुर्वे, सांगळे भाऊ, सुभाष भाऊ चव्हाण आणि रामेश्वर भाऊ शिंदे यांचे पूजन संयोजक करतील. भजन चालू राहील. आता बरं का सर्व माणसाने अगोदर म्हणायचं, नंतर महिला म्हणजे बरं का म्हणा. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. महिला पावन सीताराम रघुपती पतित पतित पावन पतित पावन पतित रघुपति राघव पतित पावन सीताराम. ओम जनार्दनाय नमः. 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 बाई भक्तांनी ग्रामस्थांनी सुंदर अशा कामाचं नियोजन केलं आहे की, आणि आपल्या समाजाचं दर्शन करू. जर टाळी वाजूनपर्यंत शाळांनी धन्यवाद देऊया. जय बाबाजी, जय नृत्यनाथ महाराज. धन्यवाद. या ठिकाणी सर्वणगिरी महाराज